हॅलो फ्रेंड्स. दाट, लांब आणि काळेभोर केस हे प्रत्येकालाच हवेसे असतात. आजकालच्या या जीवनशैलीमुळे मुलं असोत किंवा मुली असोत, प्रत्येकालाच केसांच्या समस्येनं हैराण केलेलं आहे. प्रत्येकालाच केसांच्या समस्या आहेत आणि याचं कारण आहे रसायन आणि धूळ. या धुळीमुळे आणि रसायनमुळे केस आपले जास्त तुटत आहेत, गळत आहेत, पांढरे होत आहेत, केस निर्जीव होत आहेत आणि ह्या केसांच्या प्रत्येक समस्येवर आज आपण हे रेमेडी घेऊन आलेलो आहे. केसांच्या प्रत्येक समस्येवर हा घरगुती उपाय आज आपण करणार आहोत. खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे आणि याच्यामुळे तुमच्या सर्व केसांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा संपणार आहेत. हे जे आपण मेहंदी भिजवलेली आहे यामध्ये मुख्य घटक आपण घातलेले आहेत, त्यामुळे आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे आणि आपले केस काळेभोर, दाट आणि लांब होण्यासुद्धा मदत होणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी पावडर. तुम्ही 1 चमचा कॉफी पावडर घालू शकता. इथं मी 2 पाऊच घातलेले आहेत. कॉफीचे 2 पाऊच मी इथं घातलेले आहेत. आता ही कॉफी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि याला छान उकळत ठेवायचं आहे. 5 ते 6 मिनिट आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आहे. तर कॉफीमुळे आपल्या केसांना कलर छान चढतो आणि केस मुळापासून काळे होण्यासही मदत होते. कॉफीचे भरपूर असे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. कॉफी चेहऱ्यासाठी सुद्धा तेवढीच फायदेशीर आहे आणि केसांसाठी सुद्धा तेवढीच फायदेशीर आहे. तर कॉफीमुळे आपल्या केसांना कलर तर चढतोच, पण केस दाट होण्यासही मदत होते, केसातील कोंडा नाहीसा होतो आणि केस आपले लांब होण्यासही मदत होते. पाणी आपल्याला छान इथं उकळून घ्यायचं आहे आणि पाणी 5 ते 6 मिनिटं उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे पाणी आपल्याला मेहंदीमध्ये वापरायचं आहे. तर आपल्याला इथं हे पाळून घ्यायची काहीही गरज नाही. आपण हे पाणी असंच घेऊ शकतो. तर इथं पाण्याला छान आपली उकळी आलेली आहे. आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पाणी आपल्याला थोडंसं थंड करून ठेवायचं आहे. पण जे मेहंदी इथं भिजत घालणार आहोत ते लोखंडी कढईमध्ये घालायचे, कारण लोखंडी कढईमध्ये आयर्नचं भरपूर प्रमाण असतं. लोखंडी भांड्यामुळं आपले केस काळे होण्यासही मदत होते. त्यासाठी मेहंदी भिजवताना आपल्याला शक्यतो लोखंडी कढई घ्यायची. आता यामध्ये हे मेहंदी पावडर मी घेतलेली आहे. तर हे मेहंदी तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा मग कोणत्याही शॉप आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला ही मेहंदी मिळून जाईल. तर इथं मी 3 ते 4 चमचे मेहंदी घेणार आहे. तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त प्रमाण इथं घेऊ शकता. आता यामध्ये दुसरा घालणार आहोत तो आहे हिबिस्किसची पावडर, म्हणजे हे जास्वंदीच्या फुलाची पावडर आहे. जर तुमच्याकडे अशी पावडर नसेल तर तुम्ही जास्वंदीची फुलं थोडंसं उन्हामध्ये वाळत ठेवा आणि त्यानंतर बारीक त्याची पावडर बनवून एखाद्या गाळणीने गाळून ठेवा आणि हे पावडर आपल्याला मेहंदी भिजवताना 1 चमचा यामध्ये घालायचे आहे. जास्वंदीच्या फुलाने खूप सुंदर असा रिझल्ट येतो आणि आपले केस काळे होण्यासही मदत होते. जास्वंदीच्या पावडरमुळे आपले केसांचं आरोग्य सुधारतं आणि केसांना चमक येते. केस गळणे, तुटणे सुद्धा कमी होते आणि केसांची ताकद वाढवायला मदत करतो. शक्यतो शॅम्पूचा वापर टाळा आणि जास्वंदीचा जो पाणी आहे त्या पाण्याने आपले केस धुवा. खूप सुंदर असा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. आपले निर्जीव झालेले केसांना जीव येऊन केस वाढण्यासुद्धा मदत होणार आहे, केस लांबण्यास मदत होणार आहे आणि केस काळे होण्यासही मदत होणार आहे. अँटीऑक्सिडंटचं भरपूर प्रमाण असल्यामुळं केसांना पोषण मिळतं आणि केस आपले मजबूत व्हायला सुद्धा मदत होते. केस दाट होतात आणि कंडिशनरचं सुद्धा काम करतं. केसांची चमक गेलेली असेल तर या जास्वंदीच्या फुलामुळे परत येते. आपले केस सुंदर चमकदार होतात आणि केसातील कोंडासुद्धा आपला नाहीसा होणार आहे. आता यामध्ये आपण दुसरा जो घटक घालणार आहोत तो भृंगराज. ऑनलाईन मिळू शकते किंवा मग एखाद्या आयुर्वेदिक शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर इथं 1 चमचा भृंगराजची पावडर घातलेली आहे. तर भृंगराज केसासाठी खूपच फायदेशीर आहे. भृंगराज केसांना मुलायम करतं आणि चमकदार सुद्धा होतं. केसांना मॉइश्चरायझरचं काम करतं आणि कंडिशनरसुद्धा करतं. केसांना रेशमी बनवतं, चमकदार बनवतं. भृंगराज पावडरने केस गळणं, तुटणं थांबतं. केसांना काळे करण्याचं काम ही भृंगराज पावडर करत असतं. त्यासाठी आपल्याला मेहंदी भिजवताना यामध्ये भृंगराज पावडरचा 1 चमचा आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर आता इथं आपल्याला घालायचं आहे आवळा पावडर. तर जेवढी आपण मेहंदी घेतलेली आहे त्याचे निम्म आपल्याला इथं आवळा पावडर घालायची आहे. म्हणजे जर 4 चमचे आपण मेहंदी पावडर घेतलेली असेल तर 2 चमचे आपल्याला आवळा पावडर इथं घालायची आहे. आवळा पावडरनं रक्त शुद्ध होतं आणि त्वचा निरोगी ठेवायला मदत होते. केसांचं आरोग्य सुधार. पावडरचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. अकाली केस जर पांढरे होत असतील तर आवळा पावडरच्या नियमित वापराने आपले केस काळे होण्यासही मदत होते. व्हिटॅमिन ई सारखे प्रमुख घटक असतात, त्यामुळे केसांना अनेक प्रकारचा फायदा होतो. केसांच्या वाढीसाठी मदत होते, केसातील कोंडा नाहीसा होण्यासाठी मदत होते. आवळा पावडर आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असा ठरतो.
यानंतर आपल्याला इथं घालायचं आहे मेहंदी पावडर. तर इथं मी इंडिगो पावडर घातलेली आहे 2 चमचे. इंडिगो पावडर अगदी नॅचरल आहे आणि आपल्या केसांना नैसर्गिकरित्या काळं करण्याचं काम करते. इंडिगो पावडरमुळे आपले केस मुळापासून काळे होण्यासही मदत होते. आता यामध्ये आपल्याला आपण जे कॉफीचं पाणी बनवलेलं आहे हे थोडं थोडं पाणी घालून छान याचं स्मूथ असं बॅटर बनवायचं. आता यामध्ये आणखीन एक आपण घटक घालणार आहोत, त्यामुळे आपले केस चमकदार आणि निरोगी होण्यासही मदत होणार आहे. इंडिगो पावडर आपल्या केसांना नॅचरली पद्धतीनं काळं करतं आणि केसांची मुळं जी आहेत ते मजबूत करायला मदत करतं. केसांचं गळणं थांबवतं. आपल्याला जर टक्कल पडत असेल किंवा पडणार आहे अशी जर भीती वाटत असेल तर त्यासुद्धा समस्या आपल्या नाहीशा करणार आहे. केसांना पांढरे होण्यापासून थांबवतं. केसांना नॅचरल काळा कलर देण्याचंही काम इंडिगो पावडर करत असतं. त्यासाठी आपल्याला इंडिगो पावडर आपल्याला 2 चमचे घालायची आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण हे मेहंदी अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक घालायचा आहे आणि तो घटक आहे लिंबू. अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचा आहे. तर लिंबूसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आपण जे इथं घेतलेले आहेत ते अगदी नैसर्गिक आणि नॅचरल आहेत. यामध्ये आपण कोणत्याही केमिकलचा वापर केलेला नाही. अगदी नैसर्गिकरित्या आपण पांढरे झालेले केळापासून काळे करणार आहोत. त्यासाठी आपण खूप असे महत्त्वाचे घटक घातले. लिंबू आपल्या केसासाठी खूपच फायदेशीर आहे. आपल्या केसातील कोंडा नाहीसा करतो आणि केस चमकदार बनवतो. त्यासाठी आपल्याला इथं लिंबाचा वापर करायचा आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी, किंवा तुम्ही 7 ते 8 ताससुद्धा असं हे मेहंदी भिजवून ठेवू शकता. वरती झाकून ठेवायचं आहे. त्यामध्ये हवा अजिबात जाऊ द्यायची नाही. हवा जर आतमध्ये गेली तर मेहंदी आपली सुकली जाते. त्यासाठी आपल्याला हवा बंद असं हे मेहंदी ठेवून द्यायची. रात्रभर ही मेहंदी मी भिजत ठेवलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा रिझल्ट पाहू शकता. अतिशय सुंदर अशी आपल्या मेहंदीला कलर आलेला आहे आणि हे मेहंदी आपल्या केसांवरती अप्लाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आठवड्यातून तुम्ही 2 वेळा ही मेहंदीचा उपयोग करू शकता. कमीत कमी 1 वेळा तरी ही मेहंदीचा उपयोग तुम्ही केसांवरती करा. खूप सुंदर आपल्याला केस दिसणार आहेत. केस दाट होणार आहेत, काळे होणार आहेत आणि लांबसुद्धा होणार आहेत. केसातील कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होणार आहे आणि केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत. आपण यामध्ये इंडिगो पावडर घातलेली आहे, त्यामुळे आपले केस लवकर काळे होण्यासही मदत होणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा मेहंदी भिजवा आणि यामध्ये मी जे घटक घातलेले आहेत ते घटक तुम्ही घालून मेहंदी भिजवू शकता. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.